समरजित सिंह घाडगे नॉट रिचेबल का? पाहूयात स्पेशल रिपोर्ट। राष्ट्रवादीतील एका गटाने अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजप प्रणित सरकारशी सोयरीक जुळवत राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली। यामुळे मुख्य पक्ष आणि बंडखोरी करणारा असे दोन गट शिवसेनेप्रमाणे आता राष्ट्रवादीतही तयार झालेत। मुख्य राष्ट्रवादी आता कारवाईच्या पवित्र्यात असून याबाबत पुढे नेमकं काय होणार याच्याबद्दल भाष्य करणं आत्ताच उचित ठरणार नाही। मात्र जिल्हा स्तरावर गेली अनेक वर्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेल्या भाजपमधील काही नेत्यांनी कानामागून आली आणि तिखट झाली असे म्हणत या घडामोडीवरून नाराजी व्यक्त करणे सुरू केले आहे। या नाराजीनाम्यामध्ये पहिला नंबर कोल्हापूर जिल्हा भाजप प्रमुख समरजित सिंह घाडगे यांचा लागतो। कारण समरजित घाटगे यांनी आपल्या राजकीय प्रवासाच्या प्रारंभी अपक्ष म्हणून आमदार हसन मुश्रीफ यांना जोराची टक्कर दिली। यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला। मात्र तगडे विरोधक समजल्या जाणाऱ्या मुश्रीफ यांच्यापेक्षा केवळ 4 ते 5 हजार मतेच कमी त्यांना होती। यामुळे काही वेळ आमदार मुश्रीफ यांना देखील घाम फुटला होता, हे कमी नाही। या पराभवानंतर समरजित घाटगे यांनी मात्र खचून न जाता नेटाने तयारी सुरू केली आणि कागल मतदारसंघात आमदार हसन मुश्रीफ यांच्या खांद्याला खांदा लावून विकास कामांचा धडाका सुरू केला। दरम्यानच्या काळात पारंपरिक विरोधक असलेल्या आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या मदतीने मुश्रीफांना हैराण करून सोडलं। या ईडी चौकशी दरम्यान आमदार मुश्रीफ समर्थकांनी भाजपवर हल्लाबोल केला व भाजपच्या स्थानिक नेत्यांनी हे घडवून आणल्याचा आरोप करत अप्रत्यक्षरित्या समरजित घाडगे यांना याबद्दल दोषी ठरवलं आणि याचा परिणाम म्हणून कागलमध्ये दोन्ही गटात टोकाची ईर्ष्या निर्माण झाली। ही पार्श्वभूमी असताना 1 जुलै रोजी दुपारी अचानक राष्ट्रवादीच्या 8 नेत्यांनी भाजप प्रणित सरकारसोबत युती करत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात थेट एंट्री केली। यामुळे टोकाचा विरोध करत आमदार हसन मुश्रीफ भ्रष्टाचारी आहेत अशी भूमिका घेत आपला गट मोठा करण्यासाठी अक्षरशः पायाला भिंगरी बांधलेले कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष समरजित घाडगे यांच्यासमोर मोठा पेच प्रसंग उभा राहिला आहे। कारण ज्यांना आजपर्यंत विरोधी मानत आरोप करत राजकीय अजेंडा चालवलेल्या मुश्रीफ यांनाच भाजपने थेट स्थान देण्याचं निश्चित केले असेल तर आपण भाजपसाठी केलेल्या कष्टाला मोल नाही का, असा सवाल आता मात्र समरजित घाडगे यांना सतावत असावा। त्यामुळेच ते सध्या नॉट रिचेबल आहेत। तसेच त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चाही वेग धरू लागल्या आहेत।